आज मी बनवणार आहे जबरदस्त टेस्टी आणि चमचमीत अशी काळ्या चण्याची भाजी। आपण प्रत्येक वेळी एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळलेलो असतो, त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा अशा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवाल तर तुम्हाला सुद्धा ही भाजी तर आवडेलच, पण अशा पद्धतीची भाजी तुम्ही सारखी सारखी बनवाल। तर अशा वेगळ्या प्रकारची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप काळे चणे घेतलेत। वजनी मानाप्रमाणे म्हणाल तर इथे मी 250 ग्रॅम काळे चणे घेतलेत। हे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते, म्हणून ह्याचा प्रत्येक चणा हा मस्त असा टपोरा फुललाय। तुम्ही याला 7 ते 8 तासासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता। सगळ्यात पहिल्यांदा मी या भाजीसाठी पेस्ट तयार करून घेते। तर या पेस्टसाठी इथे मी 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घेऊन 2 मिरच्या घेतल्यात। नंतर 1 इंच अद्रक घेऊन थोडीशी कोथिंबीर आणि 1 लहान कांदा घेतलाय। आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता ही अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता ही पेस्ट साईडला ठेवून काही मसाले आपण मिक्स करून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये अर्धा चमच जिरा पावडर, 1 चमच धना पावडर, 1 चमच रेड चिली पावडर घेऊन 2 चमच काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे। आता पाव चमचा हळद घेऊन 1 चमचा छोले मसाला घेतलाय। आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करताना जर का आपल्याला पाणी कमी वाटलं तर पुन्हा यामध्ये थोडेसे पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। तर ही भाजी एकदम सोपी असून आपले घरचेच मसाले वापरून बनवलेले आहे। तर इथे आपल्या दोन्ही पेस्ट बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कुकर ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले। त्यामध्ये 1 लहान चमचा जिरे घातले। जिरे चांगले फुलल्यावर 2 तमालपत्रे आणि थोडेसे हिंग घालायचे। आता यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे। कांदे हलकेसे लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतत राहायचे। इथे कांद्याचा रंग थोडासा चेंज झाल्यावर जी आपण सुरुवातीला पेस्ट केली होती ती यामध्ये घालायची आहे। इथे गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून या पेस्टमधील अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजेच कच्चा जो वास असतो तो निघून जाईपर्यंत ही पेस्ट या कांद्यामध्ये 2 ते 3 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे। आता यामध्ये 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यावर इथे 2 टोमॅटोची प्युरी घालून घेऊया आणि हे टोमॅटोसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आता टोमॅटोचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत हे परतत राहायचं आहे। आता आपण सुरुवातीला जे मसाले मिक्स केले होते ते आपण यामध्ये घालायचे। हे मसालेसुद्धा 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचे। जास्त प्रमाणात पण इथे हे मसाले शिजवत राहायचं नाहीये, नाहीतर गरम मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो कमी होईल। हे छान असं परतून झाल्यावर आता या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी घालून घेते। चवीनुसार मीठ घालायचंय। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। वरून यामध्ये जे भिजवलेले काळे चणे आहेत ते यामध्ये घालायचे। हे चणे सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचे। कुकरला झाकण लावून कुकरच्या 5 शिट्या होऊन द्यायच्या आहेत। 5 शिट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढून आता आपण बघूया। तर इथे भाजीला छान असा रंग आलाय। ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता। आता गॅस पुन्हा ऑन करून यामध्ये आता वरून अर्धा चमचा गरम मसाला घालून 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी घालताना थोडी हातावर क्रश करून घालायची आहे। सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशी ही मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या चण्याची भाजी ही चपाती आणि पुऱ्यांबरोबर सुद्धा अप्रतिम लागते। तर इथे आपण बघूयात चणे आपले शिजलेत का। तर चणे इथे मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत। जर का 5 शिट्या होऊन सुद्धा चणे शिजले नसतील तर आणखीन 2 शिट्या होऊ द्यायच्या आहेत। तर अशी आपली मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या चण्याची भाजी बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।